सिद्ध भैरवाय नमः। तर आज काय आहे? एकादशी। आता ह्या एकादशीला आपण काय म्हणतो? उट्टीची वारी। आता एकादशीचं महत्त्व आपल्याला मागच मी सांगितलेलं आहे। 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन ही आपल्या ताब्यात राहावा आणि ईश्वराच्या चिंतन करण्यात मग्न व्हावा म्हणून ही एकादशी केली जाते। या एकादशीला आपण संकल्प करायचा आहे का माझ्या जीवनामध्ये मी काही 15 दिवस वाईट केला असेल ते मी सगळं सोडून देईल आणि मी परत चांगलं करीन। चांगल्या मार्गात जाण्याचा संकल्प करणं याचं नाव एकादशी। आणि एकादशीला जसं समुद्राला उत्थान येतं तसं या शरीरामध्ये मन उल्लू बनतं आणि विषयाक आकर्षित होतं। म्हणून दशमीला एक वेळचं जेवण आणि एकादशीला काहीच खायचं नाही। मग त्यावेळं हे विषयाक धावणारं मन हे आकळलं जातं आणि मनुष्य वाईट कर्म करत नाही। म्हणून एकादशी हा उपास आपले इंद्रिय स्वच्छ करणं, मन स्वच्छ करणं याच्याकरता एकादशी। आणि काहींना चक्कर येत होते म्हणून काय केलं? अल्पाहार म्हणजे काहीतरी थोडं खा, नंतर फळं खा। पण आज आपण काय केली? आपली एकादशी म्हणजे हे दाबून फळाचं करायचं काय? एकादशी आणि दुप्पट काशी। तर ही जी उट्टीची वारी ही निवृत्तीनाथाची यात्रा त्र्यंबकेश्वर येतं यात यात्रा भरली जाते। आता ज्ञानेश्वरांचा अवतार हा विष्णूचा अवतार आहे, निवृत्तीनाथ हा शंकराचा अवतार आहे, सोपान ब्रह्म आहे आणि मुक्ताबाई ही आदिशक्ती आहे। समाजाच्या विकासाकरता समाज अज्ञानाकडे चालला होता। भगवंतांनी कृष्ण अवतारामध्ये गीता लिहिली। ती गीता लोकांना समजत नव्हती, कसं जगावं, कसं वागावं, कसं राहावं काय। आणि मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अवतार घेऊन आणि ही सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी, अमृता अनुभव आणि चांगदेव 65 आणि हरिपाठ समाजाचा विकासाकरता हे आपल्याला दिलेलं आहे। समाज वाईट मार्गाला जाऊ नये, मुलाबाळांना चांगलं वळण लागावा म्हणून हे आपल्या पुढं दिलेले। तर ही उट्टीची वारी ह्या दिवशी निवृत्तीनाथाला उटी लावली जाते। आई शंकराचा अवतार आहे। शंकराच्या अंगाचा ज्या वेळेला दाह होतो त्यावेळेला त्याला त्याच्या अंगावर त्यांनी जटात गंगा घेतली, जटामध्ये चंद्र घेतला, अंगावरती साप घेतले। आता असा हा निवृत्तीनाथ, या निवृत्तीनाथाला ही उटी लावली जाते आणि आपले भक्तगण ती उरलेली उटी अंगावर घेतात आणि आनंद साजरा करतात। तर हे त्र्यंबकेश्वर हे ठिकाण आहे, ही दक्षिण काशी आहे। पूर्वी विमानं नव्हते, वाहनं नव्हते, साधनं नव्हते, मोटरगाड्या नव्हत्या, काशीला जाता येत नव्हतं। आणि मग दक्षिण भारताचा माणूस हा विकसित व्हावा, त्याला ज्ञान मिळावा, इकडे हे अज्ञानी वृत्तीचे लोक, अज्ञान म्हणजे राक्षस, आणि ज्ञान येण्याकरता इथं भागीरथांनी ब्रह्मगिरी व दृष्टी परता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी अशी ही ब्रह्मगिरी आहे। इथं तप केलं। गौतम ऋषीचा आश्रम होता। हे जे आपलं भाताचं पीक आहे हे पूर्वी मांसाहार करत होते आणि मग गौतम ऋषींनी ही भात लावायची पद्धत केली। थोडं वजूरभर लावा आणि पोत्याने घरात आणा, आणि अशी इथं गौतम ऋषींनी ते केली। आणि मग त्याच्या गंगा आणायची होती आणि मग सगळ्या देवांनी विचार केला आणि मग अशी गाय केली, मायाची गाय केली आणि ती भातामध्ये आल्यानंतर गौतम ऋषीला त्याच्यावर दर्भाची काडी मारली। त्या दर्भाच्या काडीचं लोखंड झालं आणि ती गाय मेली। मग आता तुला गोहत्याचं पाप लागलं, मग तू ही गंगा इथं आण।
त्यावेळेला तुझं पाप जाईल. आणि मग गौतम ऋषींनी आणि भागीरथांनी प्रयत्न केल्यामुळं ही गंगा इथं आणली. आणि गंगा आणल्यानंतर तिथं सागर राजाचे 100 मुलं मेले होते आणि सागर राजाच्या मुलांचा इथं उद्धार झाला. मग आजही इथं त्र्यंबकेश्वर येथे जसं गयाला पिंडदान होतं तसं आज त्र्यंबकेश्वर येथं पिंडदान होतं. आणि भक्त लोक येतात, वाईट विचार सोडून देतात, चांगले विचार घेतात, कथा कीर्तनं होतात. इथं पिंडदानाचं काम होतं, कार्य होतं. आणि ही दक्षिण काशी आहे त्र्यंबकेश्वर. कावनई, सरोवर तीर्थ, शुक्ल तीर्थ, कळसुबाई, सिद्धभैरवनाथ देवस्थान असे हे देवस्थान आहे, हे पर्यटन आहे. आणि मग पर्यटक लोकांना येण्याचे साधनं झालेले. आणि पर्यटकांनी इथं या, आपलं मन रमवा आणि मन रमवून आपण घरी जा. म्हणून हे त्र्यंबकेश्वर जे आहे ही दक्षिण काशी आहे. तर याच्या विकासाकरता आज ही आपल्या इगतपुरी तालुक्यामध्ये हे जे देवस्थान आहे, नाशिक जिल्ह्याचे देवस्थान आहे, याच्या विकासाकरता आज आपल्याला संधी आलेली आहे. आणि आपले सिन्नर ते राजाभाऊ वाजे हे यांच्या वडिलांनी भैरवनाथाचं मंदिराचा जीर्णोद्धार केला लोकांच्या सहकार्यातून. आणि आजही आपल्या नाशिक जिल्ह्याचा विकास करण्याकरता राजाभाऊ वाजे यांची मशाल हे चिन्ह आहे. आणि आज आपल्याला चान्स आलेला आहे. सगळ्या लोकांनी विचार करून आपल्या नाशिक जिल्ह्याचा जर तीर्थांचा विकास करायचा असेल तर राजाभाऊ यांच्या मशालीला मत देऊन आणि आपण आपलं काम करायचे. प्रत्येक माणसाने 100 लोकांना जर सांगितलं आपल्या जिल्ह्याचा विकास करण्याकरता राजाभाऊ एक चांगली व्यक्ती आहे आणि आज ते आपल्या जिल्ह्याचा विकास करतील. म्हणून यांच्या मशालीच्या चिन्हाला आज एकादशीला आपण संकल्प करू. आजही काही भागातले लोक निवृत्तीनाथाला साखळं टाकण्याकरता पायी चालत आलेले आहेत. निवृत्तीनाथाला साखळं टाकून आपल्या जर नाशिक जिल्ह्याचा तीर्थाचा विकास करण्याकरता राजाभाऊ आपल्या तीर्थांचा विकास करील. आपल्या गोरगरिबाचा, आपला इगतपुरी तालुका हा पावसाचे विभाग आहे, आदिवासी विभाग आहे. या आदिवासी विभागाकडं आजपर्यंत एकाही खासदाराने लक्ष दिलं नाही. आणि या गोरगरिबांच्या विकासाकरता जर हे तीर्थक्षेत्र पर्यटन झाले तर पर्यटन झाल्यानंतर गोरगरिबांना रोजगार मिळेल, मजूर मिळेल आणि आपला विकास होईल. तरी आज आपण या एखाद्या दिवशी संकल्प करूया आणि राजाभाऊ यांच्या मशालीला आपण स्वतःही देऊ आणि आपल्या स्वैर्यधाऱ्यांना आणि आपल्या मित्रवर्गांना सांगू आणि आपण आपल्या या मशालीला चिन्ह मत देऊन राजाभाऊला विजय करू. जय निवृत्तीनाथ महाराज की जय. नाही ना म्हणतो थोडं आहे ना.